तर आम्ही चाललो आहोत कन्यापूजनसाठी। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या सोसायटीमध्ये आम्हाला जायचं होतं आणि खूप दिवसभर पाऊस चालू होता कंटिन्यू, पण त्या पावसात सुद्धा आम्हाला जावं लागलं। कुठे गेलेलो आपण? तर त्या एका घरातलं कन्यापूजन होऊन आम्ही परत खाली आलो असता तिथे आम्हाला दुसऱ्या घरी परत बोलवलं होतं। तुम्ही बघू शकता तिथे कशा प्रकारे कन्यापूजन केलेलं गेलं आहे। आता आम्ही त्या घरातून कन्यापूजन उरकून आम्ही आमच्या घरी चाललो आहोत, कारण स्कूलची तयारी करायची आहे, स्कूलला पण जायचं आहे। स्कूलवरून आल्यानंतर काय करतो ते मी तुम्हाला दाखवते पुढे। आणि तुम्ही पाहू शकता खूप पाऊस पडत होता, पण काय करणार, कोणाला नाही म्हणू शकत नाही ना, म्हणून पावसाचं जावं लागलं। मैत्रिणीसोबत जात आहेत कन्यापूजनला। मी दुसऱ्या पण गेली होती, मग कलर कोणता भेटला पेनचा? मला हेल्मेटच नाही भेटला। आणि हे पण हे नाही भेटलं। आणि टिकली मैत्रिणीसोबत जाते आता। तर तुम्ही पाहिलं असेल ती परत तिच्या मैत्रिणीसोबत गेलेली कन्यापूजनला। आता आपण स्कूलवरून आल्यानंतर भेटूया। मी एका नोटवर आहे ना 500 लिहिलं होतं, 5 आणि 0। तुम्ही बघू शकता स्कूलवरून आल्यानंतर ती तिच्या बाबांसोबत अशी त्या खोट्या चिल्ड्रन नोटांसोबत ती खेळत होती। दोघं अगदी व्यस्त होते। तर तुम्ही म्हणत असाल मी कशाची तयारी करत आहे, तर मी देखील आज कन्यापूजन घालणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी कन्यापूजन घातलं आहे ते। चला तर पाहूयात। माझी सर्व तयारी करून झालेली आहे, तर आम्ही काही रील्स बनवल्या, तर तुम्ही बघू शकता कशा बनवल्या। तर बघू शकता खूप मस्त गेली। तर तुम्ही बघू शकता सर्वांनी मी सर्व कन्यापूजनला आलेल्या मुलींचे पाय धुवून त्यांची व्यवस्थित पूजा केली व नंतर त्यांना भोजन दिले। तर पुढे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी कन्यापूजन केलेलं आहे। आणि एक भैरवा म्हणून एका मुलाला पण मी जेवण घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। सर्व मुली खूप खुश झालेल्या, कारण त्यांना खूप छान छान मी गिफ्ट दिलेलं होतं। आणि जेवण झाल्यानंतर त्यांच्यासाठी आईस्क्रीम पण ठेवली होती, त्यामुळे खूप खुश झालेल्या। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग मला नक्की सांगा। शुभरात्री।